कोकणामधल्या गावागावात या शिमगोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय। तेरसे शिमग्यात ग्रामदेवतेच्या पालख्या आता होळी तोडण्याकरता गावाबाहेर पडल्यात। चतुष्सीमेत म्हणजे गावच्या मीटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे होळी तोडण्याकरता ग्रामदेवतेच्या पालख्या बाहेर पडल्या। कोमेंडीमधल्या महालक्ष्मी देवीची पालखी होळी तोडण्याकरता आली होती। त्या पालखीच्या मानकऱ्यांशी बातचीत केली आहे माझे सहकारी प्रणव पोळेकर। कोकणात शिमगोत्सवाची धूम पाहायला मिळते आणि कोकणामध्ये काल तेरस्या शिमग्याला सुरुवात झाली। काल रूप लागल्यानंतर आज पालखी आपली होळी तोडायला या जागेवर आली आहे आणि होळी तोडून झाली आहे। आपल्यासोबत ग्रामस्थ आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नेमके तेरसे शिमगे म्हणजे काय। कोमेंडी खुर्द महालक्ष्मीचा तेरसा शिमगा आहे। त्याप्रमाणे एकादशीला पालखीला रूप लागलं जातं। द्वादशीला ज्यांच्याकडे होळी असेल तिथे होळी तोडण्यासाठी ग्रामस्थ पालखी सगळे येतात आणि होळी तोडली जाते। ती होळी तोडल्यानंतर तिथे जे काय पूजा अर्चा असेल त्या पूजा अर्चा घेऊन पालखी होळी सकट कोमेंडी खुर्द इथे जाते। कल्याणचा माणसं त्यांच्याकडे त्याच वस्तीला राहते। उद्या सकाळी बरोबर ती उद्या दुपारी 2 वाजता होळी घेऊन मंदिराकडे जाते। मंदिराकडे गेल्यानंतर 4 वाजेपर्यंत तिथे पालखी सायंकाळी खेळवली जाते आणि सर्व ग्रामस्थ सगळे मिळून होळी 4 वाजता बरोबर उभी करतात। होळी उभी केल्यानंतर गावकर सगळ्यांना आमंत्रण करतो आणि तिथे कुकुट होळी साजरी पेटवतात आणि तेरसा शिमगा असा आम्ही कोमेंडी खुर्द ग्रामस्थ सगळे साजरे करतो। होळीला ढोल लावण्याचा मान प्रभू लोक करतात, त्यांच्याकडे तो मान आहे। त्यानंतर खाप लावतात। खाप लावल्यानंतर बाकीचे जे ग्रामस्थ आहेत ते क्रमाक्रमाने होळी तोडतात आणि अशी होळी तोडली जाते। इथले प्रत्येकांचे मान हे निश्चित असतात आणि या मानाचे निश्चित झाल्यानंतर या ठिकाणी होळी तोडली जाते आणि होळी वाजत गाजत आज संध्याकाळी आपल्या जागेवर ही उभी केली जाते आणि उद्या खऱ्या अर्थानं तेरसे शिमग्यांचा होम जो आहे तो पेटवला जातो। व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश कदमसह प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।